आज खऱ्या अर्थाने साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला विनम्र असं अभिवादन करतो. त्यांच्या स्मारकाला देखील मी अभिवादन करतो. घाटकोपर चिराग नगर या ठिकाणी मी आज अभिवादन करण्यासाठी इकडे आलेलो आहे. आज साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक, राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून आपण गेली सातत्यपूर्ण गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतो. भारतीय नवनिर्माण लोक सेनेच्या वतीने मी पाठपुरावा करून 14 नोव्हेंबर 2022 रोजी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या निर्देशानुसार मंत्रालयामध्ये कक्ष क्रमांक 2 7वा मजला या ठिकाणी बैठक लावून तो बैठकीमध्ये 32 मागण्याच्या अनुषंगाने बैठक लागली होती. त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय म्हणजे साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या या राष्ट्रीय स्मारकाचं काम त्वरित चालू करावं, राष्ट्रीय स्मारक व्हावं. त्याच्यासाठी 200-250 कोटी रुपयापेक्षाही जास्त निधी सरकारने प्राप्त करावा, मंजूर करावा. त्यासाठी या ठिकाणी अतिशय मोठं सभागृह महाराष्ट्रातून देशभरातून येणाऱ्या लोकांना ते झालं पाहिजे, याच्यासाठी देखील आपण मागणी केलेली होती. खऱ्या अर्थाने ती आज मागणी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर सुनित्राताई पवार मॅडम यांचे सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो. साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची आता उद्या 106वी जयंती साजरी होणारी आहे. त्याच्या अगोदरच या घाटकोपर चिरागनगर येथे भव्य स्मारकाचं उद्घाटन सोहळा आज झालेला आहे, भूमिपूजनाचा सोहळा झालेला आहे. मला आनंद आहे. सर्व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मातंग बांधवांना, माझ्या भारतीय नागरिकांना सांगू इच्छितो, या ठिकाणी माननीय भारत देशाचे पंतप्रधान माननीय देवेंद्रजी नरेंद्रजी मोदी साहेब यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो. त्यांचं अभिनंदन करतो. कारण एवढा मोठा वास्तू उभा करण्यासाठी देखील त्यांचा पुढाकार, ते देखील आज या उद्घाटन सोहळ्याला राहिले पाहिजे होते, परंतु काही कारणास्तव ते आले नसतील. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण या ठिकाणी आलात, उद्घाटन सोहळा केलात, त्याबद्दल तुमचं भारतीय नवनिर्माण लोकसेनेच्या वतीने आणि मातंग समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. एवढंच बोलतो. आज खऱ्या अर्थाने मातंग समाजासाठी अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे. अशा मोठ्या राष्ट्रीय स्मारकासाठी आपण या ठिकाणी सर्व आलात. त्या सर्वच व्यक्तींचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. सर्वांना माझा क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.